नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नागपुरातील ताजबाग विदर्भवासियांच्या श्रद्धा आणि एकतेचं प्रतीक आहे। ताजुद्दीन बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागपूरमध्ये जागोजागी बाबांचं अस्तित्व जाणवतं। सध्या ताजुद्दीन बाबांचा 103वा उरूस उत्सव सुरू आहे। उरूस निमित्त तृतीयपंथी समाजाकडून शाही मिरवणूक काढण्यात आली आहे। तृतीयपंथी समाजाच्या प्रमुख बेबी नायक उर्फ कल्याणी नायक यांच्या नेतृत्वात शाही मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत देशभरातील तृतीयपंथी सहभागी झाले आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नागपुरात ताजुद्दीन बाबांच्या 103व्या उरूस निमित्त धार्मिक एकतेचं आणि भक्तीचं दृश्य पाहायला मिळालं। ताजुद्दीन बाबांच्या उरूस मध्ये देशभरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। 29 जुलै तारखेपर्यंत उरूस उत्सव साजरा केला जाणार आहे। नागपूरला राज्याची उपराजधानी म्हणून संपूर्ण देशात ओळखलं जातं। यासह नागपूरला ऑरेंज सिटी देखील बोललं जातं, परंतु नागपूरला ताज नगरी म्हणून देखील ओळखलं जातं। 18व्या शतकात हजरत बाबा सय्यद ताजुद्दीन औलिया नावाचे एक थोर संत होऊन गेले। त्यांच्या नावानं नागपूरचं अस्तित्व आहे। सुफी संत ताजुद्दीन बाबाचा दर्गा हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे। सर्व धर्मीय बाबांच्या दर्शनासाठी ताजबाग मध्ये येतात। इथं प्रत्येक जाती धर्माचे लोक तुम्हाला दिसतील। गुरु हजरत अब्दुल्ला शाह यांनी ताजुद्दीन बाबांची प्रतिभा ओळखली। ताजुद्दीन बाबा यांचा जन्म 27 जानेवारी 1861 साली नागपूर शेजारी असलेल्या कामठी इथे झाला। अगदी लहान वयात त्यांच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या काकांनी त्यांचं पालन पोषण केलं। या दरम्यान ते आध्यात्मिक गुरु हजरत अब्दुल्ला शाह यांच्या संपर्कात आले। त्यांनी ताजुद्दीन बाबा यांच्यातील आध्यात्मिक क्षमतेला ओळखलं। इथूनच हजरत बाबा सय्यद ताजुद्दीन औलिया यांचा प्रवास ताजुद्दीन बाबांच्या दिशेने सुरू झाला। ताजुद्दीन बाबांचे देहावसान 17 ऑगस्ट 1925 ला झालं। ताजुद्दीन बाबांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्यानं राजे राघोजी भोसले यांनी त्यावेळी सर्वश्रेष्ठ उपचार उपलब्ध करून दिले, परंतु त्याचा उपयोग झाला नाही। ताजुद्दीन बाबा यांच्या निधनाची वार्ता संपूर्ण नागपूर शहरात वाऱ्यासारखी पसरली। त्यावेळी लाखोंच्या संख्येनं बाबांच्या भक्तांनी सक्करदरा इथल्या छोटा ताजबाग इथे एकत्र आले होते। ताजुद्दीन बाबांच्या उरूस निमित्तानं मोठा ताजबाग इथे अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। उरूस निमित्तानं केवळ नागपूरच नाही तर विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून भाविक ताजबाग मध्ये येतात। वर्षभर ताजबाग मध्ये भाविकांची रेलचेल असतेच। इथे येणाऱ्या भाविकांमध्ये हिंदूंसह इतर धर्मीय भाविकांची संख्या फार मोठी आहे। ताजुद्दीन बाबांच्या उल्लेखाशिवाय नागपूरचा इतिहास कधी पूर्ण होणार नाही असं म्हटलं जातं। नागपूर सोबतच कामठी आणि सावनेर या ठिकाणी सुद्धा ताजुद्दीन बाबांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा पाहायला मिळतात।